हा निर्णय आल्याच्या नंतर राडा झाला होता. ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आला आणि बेदम बराच वेळ हा राडा पाहायला मिळाला होता. विधानसभा अध्यक्षाने दिलेल्या निर्णयानंतर संभाजीनगरमध्ये अत्यंत जल्लोषात स्वागत केलं गेलं. काही लोकांनी थोडं बहुत होते थोडा बहुत राडा करायचा प्रयत्न केला, पण त्याला एवढं महत्त्व न देता सर्वसामान्य जनतेने याचं स्वागत केलेलं आहे. त्यांचं असं जे काही मत होतं की तुम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी बांधील होते, राहिलात आणि त्यामुळं आज तुमचा हा विजय झालेला आहे. म्हणून एक वेगळं वातावरण या मराठवाड्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आज मुख्यमंत्री चिखलीला येत आहेत, त्यांचंही या निर्णयामुळे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. एकंदरीत हा विजय विचारांचा विजय आहे. कोण हारलं कोण जिंकलं यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून मी नार्वेकरांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. भविष्यातली आमची वाटचाल ही हिंदुत्ववादी विचारांची असेल, त्यामध्ये कधी तडजोड करणार नाही हा शब्द मी सर्वांना देत आहे. ठाकरे गटाकडून 22 जानेवारीला काळाराम मंदिरात आणि या आरतीसाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले. यांना निमंत्रण तुम्ही दिलं नाही म्हणून ते राष्ट्रपतींनी निमंत्रण दिलं. बालिशपणा चालला राजकारणामध्ये. बालिशपणाची किती हद्द असते हे त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रपतीला काळाराम मंदिरांचं निमंत्रण देणारं नेमके हे कोण? मुळामध्ये हेच आयुष्यात मला वाटतं, आयुष्यात संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते स्वतः चालले असावे. नसता याच्यापूर्वी कधी गेलेत त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण? राष्ट्रपती स्वतः येतील ना. जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्याला गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी ही नाही, म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्हाला जायचं, दर्शन घ्यायचं, तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे, एवढी त्यांना माझी विनंती राहील. श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आज वृत्ती प्रदर्शन केलेलं आहे, नुकतेच ते तिथं पोहोचलेले पण आहे. मी तर आज त्याच्यामुळे फार आनंदी आहे. वरळी ठाणे सोडून थोडं पुढे ते निघाले, सरकलेत आणि जवळपास कल्याणच्या ते एका शाखेला भेट देतानाच तुमच्या वाहिन्यामध्ये ते पाहिलं. 19 वर्षानंतर एखाद्या शाखेला भेट देणारे पक्षाचे नेते आज मला पहिल्यांदा पाहायला मिळाले. त्यांना तेच सांगेल, तुम्हाला शुभेच्छा. आज तिथं थोडं वेळ तुम्ही ते टाइमपास करतायत, परंतु मुंबई ठाण्यानंतर सुद्धा कल्याण नंतर सुद्धा महाराष्ट्र समोर आहे. आणखी महाराष्ट्र तिथपर्यंत सीमित नाही, तर त्या महाराष्ट्रात फिरा. आज सत्ता असताना तुम्ही काही देऊ शकले नाही, कमीत कमी सर्वसामान्याच्या भावना समजून घेऊ शकता एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. त्याकरता फिरा, तुमची तब्येत चांगली राहो, या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे. पंतप्रधान घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान झालंय, मात्र त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात की घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोललेलं चांगलं. मोदीबद्दल असं बोलणं योग्य नाही. संजय राऊत बोललं तर समजू शकतो, उद्धव साहेबांनी बोलावं. मोदीला वाकून नमस्कार करणारे तुम्हीच, आणि तुम्ही त्यांच्या घराने म्हणजे घरंदाजशाहीवर भाष्य करावं. त्यांनी जर आपल्या घरानं काढलं तर. म्हणून अशा टीका टिप्पण्या करण्यापेक्षा ज्या मोदींनी आज देशामध्ये नव्हे तर या देशाचं नाव जगामध्ये, या भारताच्या नावाचा झेंडा ज्यांनी स्वाभिमानाने लावलाय, त्याबद्दल अशी टीका टिप्पणी करणं यांना तुम्हाला शोभत नाही. संजय राऊत सारखा एखादा बडबडला त्याचं कोणी मनावर घेत नाही, पण उद्धव साहेबांनी असं बोलू नये असं माझा स्पष्ट त्यांना सल्ला आहे. काही लोकांना जहागीर आहे असं कल्याण डोंबिवली मतदारसंघाविषयावरून ठाकरे बोलले. काय बोलावं यांना? तर मला तर ह्याच प्रश्न पडतो की दरवेळेला बाप काढणे, जहागिरी काढणे. अहो, तुम्ही कोणते खड्डे खोदले होते? तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात ना. कशासाठी कुणाचा बाप काढता हो? हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखीन खुजी करण्याचा प्रयत्न हे करतात. त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही. म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही. आणि असं लोक
त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देतील. अटल सेतूचं उद्घाटन झालं, मात्र त्या ठिकाणी होता. त्याच प्रकारे राम मंदिराच्या उद्घाटनावेळी राम असतील की नाही माहीत नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणतात. अटलजीचा फोटो नव्हता, मग उद्धव साहेबांची त्या नरेंद्र मोदी शिंदे साहेबांनी कशी घेतली, काय बारीक बारीक कशी गोष्टीकडे लक्ष देत आहेत. अटलजीचं नाव त्या सेतूला लागलंय, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव लागलंय, माननीय बाळासाहेब ठाकरेंचं, ते तुम्हाला दिसत नाही. डोळ्यावरच्या पट्ट्या काढा आणि या महाराष्ट्राकडे चांगल्या नजरेने पहा. राम मंदिरामध्ये तुम्ही आले काय नाही आले काय काहीही फरक पडणार नाही. लाखो भाविक ज्या जल्लोषामध्ये राम मंदिर निर्माणाचं 500 वर्षानंतरचं स्वागत करतायत, तो सोहळा घरी बसून जरी तुम्ही टीव्हीवर पाहिला तरी ते तुमचं भाग्य असेल, एवढं मात्र निश्चित आहे. मिलिंद देवरा काँग्रेसला राम येत आहे. मिलिंद देवरा त्यांच्या घराण्याला एक वारसा आहे. काँग्रेसमध्ये संपूर्ण हयात काढल्यानंतर सुद्धा त्यांच्या कामाचा, त्यांच्या गौरवाचा, कुठं गौरव होत नसेल कामाचा, तर निश्चितच या पिढीतील ते चांगले नेते आहेत. ते तिथं संतुष्ट आहेत असं कळालंय. आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहे असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिसतंय. आणि ते जर शिवसेनेबरोबर आले तर निश्चित आमची ताकद वाढणार आहेत. आम्हाला त्याचा आनंद होईल आणि आम्ही त्यांना सुद्धा आवाहन करतो, तुम्ही या, खांद्याला खांद्याला लावून आपण या मुंबईचा विकास जरूर करू. दक्षिण मुंबईमध्ये जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भाजप लढण्यासाठी इच्छुक आहे. त्या ठिकाणी शिंदे आणि भाजपचा संघर्ष पाहायला मिळू शकतो आणि देवरांची ही एंट्री होती. कुठेही कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी महायुतीने घेतलेली आहे. संघर्ष होण्याचे जे काही दुसरे अड्डे आहेत ते आघाडीचे आहेत. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही. अत्यंत खेळीमेळीमध्ये या जागा वाटप होतील आणि जे 45+ जे टार्गेट आहे ते टार्गेट आमचं कंप्लीट होणार आहे. जागा वाटपावरून देवराज जे आहे ते आपल्याकडे येत आहेत असं म्हटलं जाते. तर मग ही एवढी नाराजी जी आहे, जे उर्वरित आहे त्या इतरांकडे, ते हळूहळू येतील का तुमच्याकडे? हळूहळू नाही, स्पीडने येतील. सगळं क्यू मध्ये लागलेले आहेत. फक्त आता कुणाला घ्यायचं हा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही नेहमी राजकीय भाकीत करता. गिरीश महाजनने म्हटलं होतं की 15 तारखेला काहीतरी मोठा राजकीय स्फोट महाराष्ट्रात होऊ शकतो. काय नेमका हा स्फोट? आणि चंद्रकांत खैरे सुद्धा म्हणाले की 15 तारखेला काही नेत्यांची पदं जाणार आहेत. 2 मंत्र्यांची पदं जातील. एक अब्दुल सत्तार, दुसरे आपलेच मंत्री आहेत, त्यांचं नाव नाही घेतलं. आता हे ज्यांनी ज्यांनी भाकीत केले त्यांना तो प्रश्न विचारा. परंतु आता राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते, ज्यांना असं वाटत होतं निकाल आपल्या बाजूने लागतोय की काय, आणि काही महाभाग 31ला सरकार पडणार, नवा मुख्यमंत्री येणार, 100%, 1000% जे सांगत होते त्यांचे तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांचे दरवाजे आता खुली झालेले आहेत. लवकरच ते शिवसेनेत येतील. त्या सगळ्या प्रोसेस या 30 तारखेपर्यंत कंप्लीट होतील हे निश्चित आहे. शिवसेनेची घटना किंवा झालेल्या ठरावांबाबत जे विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे, या संदर्भात चॅलेंज करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेकडे जाणार आहे. जाऊ त्यांना काय, त्याला इलाज नसतो. एक निकाल लागला का त्या निकाल जर मर्जीप्रमाणे लागलं नाही तर त्यांना सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत, त्यांनी तिथं जावं, काय आर्ग्युमेंट करायचे ते करावं. परंतु सुप्रीम कोर्टात सुद्धा विजय आमचा होईल हे मात्र निश्चित आहे. आम्हाला त्याची म्हणजे त्याला गॅरंटी म्हणा किंवा आम्हाला त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे. काल परब यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये त्यांनी घटना दुरुस्तीचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि त्या संदर्भातला रिप्लाय सुद्धा त्यांनी दाखवला 2013 सालचा. त्यांनी दिलेलं पत्र, त्याच्यावर फार मोठी काही चर्चा होऊ शकते, मी ती आता चर्चा इथं करत नाही. परंतु पत्र देणं आणि पत्रामधला मजकूर असणं याला महत्त्व आहे. इनवर्ड आउटवर्डला महत्त्व नसतं, पत्रामध्ये लिहिलेल्या पॉईंट्सला महत्त्व असतं. त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखाचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरेंकडे गेलेत असं कुठेही नमूद नाही. परंतु चर्चेचा विषय आहे तो, त्या इनवर्ड आउटवर्ड जरी पत्र असेल तर त्यातले मुद्दे महत्त्वाचे होते आणि त्यानुसारच नार्वेकरांनी हा दिलेला निकाल आहे. गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है असं उद्धव ठाकरे हे मोदींना म्हणाले. गद्दारों से त्यांचा पुराना रिश्ता आहे हे त्यांनी आघाडी सरकार करून दाखवलेलं आहे. गद्दार कोण हे शिवसेना प्रमुख पाहत असतील वरून, म्हणून आता ह्याची परिभाषा जी आहे ती चेंज करा.
हम कैसे गद्दार हा नवीन आता अंक तुम्ही चालू करा आणि महाराष्ट्राला दाखवा की गद्दारी आम्ही कशी करू शकतो. हिंदुत्ववादी मताशी, हिंदुत्ववादी जनतेशी, त्यांनी दिलेल्या मताशी, या सर्व बाबी हे तुम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोक दाखवतील की गद्दारों को अभी मतदान नहीं करना है. ज्या युतीमधून म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही कुणाच्याही मांडीवर जाऊन बसतात हे आता लोकांना कळालंय. म्हणून आता तुम्हाला सर्वसामान्य जनता स्थान देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. आम्ही भक्त आहोत मात्र आम्ही अंधभक्त नाहीत असे ठाकरे म्हणतायत. तुम्ही भक्त आहात का नाही त्याबद्दल मला प्रश्न विचारायचा नाही, परंतु तुम्ही धृतराष्ट्र निश्चित आहात हे मात्र वारंवार सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा जो आहे हा लवकरच सुरू होणार आहे का, कसं असेल आणि इकडे कधी येतील मराठवाड्यात? नाही, आज आता चिखलीला येत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये त्या दावोसला पुन्हा एक त्यांचा एक व्हिजिट आहे. महाराष्ट्रामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये एक शिष्टमंडळ दावोसला पुन्हा चाललेलं आहे. ते झाल्यानंतर पुन्हा ह्या महाराष्ट्राच्या सगळ्या दौऱ्याला सुरुवात होईल. उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावे किंवा सभा अशा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या होणार आहेत. आणि म्हणून उद्या संभाजीनगरमध्ये सुद्धा सभा आहे आणि महाराष्ट्रात सर्वीकडे आहे. म्हणून प्रचाराचं रणशिंग आता फुंकले गेलेलं आहे. आता लढा लोकसभेचा आणि त्या लढ्यामध्ये येणारी सगळं 45+ जे स्वप्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं ते पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. इंडिया आघाडीची आज बैठक जी आहे ती ऑनलाईन होतीये. आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला मात देण्यासाठीची ही एक ऑनलाईन बैठक आहे. प्री प्लॅन होणार आहे, पूर्ण प्लॅन बनवला जाणार आहे. कसं पाहता भविष्याच्या प्लॅनिंगकडे? इंडिया आघाडी ही टिकणार नाही आहे. पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलेलं वक्तव्य होतं आणि त्याच पद्धतीने आता पहिल्यांदा एक मोठ्या बैठकी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बैठकीमध्ये काही निष्पन्न जेव्हा होत नाही तर जिसको आना है आओ म्हणून घेतलेली ही ऑनलाईन बैठक आहे. ऑनलाईनची बैठक कधी ऑफलाईनमध्ये जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून इंडिया आघाडी ही स्वतंत्रपणे आघाडी राहणार नाही. प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. यावर आजच्या बैठकीमध्ये मला वाटतं शिक्कामोर्तब होईल. आज असं पहिल्यांदा झालं की शिंदे यांचा ताफा आणि ठाकरे यांचा ताफा आमने सामने असताना जवळून गेले. ते कधी सोबत येत नाहीत, मात्र योगायोगाने असे जवळ आले. काय वाटतं, असं पुढे हा योग येऊ शकतो का, की वेगाने नाही मात्र थांबून का होईना एकमेकांशी चर्चा संवाद, दोन गोष्टी? आज दोघांचा ताफा समोरासमोर जवळून गेले आणि त्याच्यामध्ये कोण कुणाला ओव्हरटेक केला किंवा कोणी कुणाला साईड दिली हे जर पहिलेच केलं असतं तर हा सर्व हे प्रकार जो आज महाराष्ट्रात घडतो तो घडला नसता. कुठं समजदारी घ्यावी, कुठं 2 पावलं मागं जावं हे ज्याला कळालं तो राजकारणामध्ये सक्सेस होतो असं जे म्हणतायत त्याचं एक ज्वलंत उदाहरण आजच्या या दोघांच्या क्रॉसिंगमध्ये दिसून आलेलं आहे. आणि मला तर वाटत होतं की जर ताफा थांबला असता, एकमेकाला हॅलो हाय जर केलं असतं तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. 2 दिवसापूर्वी ओवेसी येऊन गेले. ते म्हणाले की खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे. जनता कुठं कशासाठी सज्ज झाली दिसेल ना लोकसभेला. आमच्या काही मूर्खपणामुळं गेल्या वेळेला MIMचा खासदार झाला. आज काहीही जरी झालं तर MIMचा खासदार या जिल्ह्याला राहणार नाही. शिवसेनेचा खासदार या जिल्ह्याला मिळेल आणि हे सर्व लोक मतदार एकमतानं सर्व आपसातील मतभेद बाजूला ठेवून हे युतीला मतदान करतील आणि आमचा खासदार या ठिकाणी विजयी होईल. कल्याण लोकसभा मतदारसंघ आपलाच बालेकिल्ला आहे असे उद्धव ठाकरे म्हणतात. अख्खा महाराष्ट्र त्यांचा बालेकिल्ला आहे. अख्खा महाराष्ट्र बालेकिल्ला आहे आणि पूर्ण शिवसैनिक त्यांचे आहेत. तुम्ही पण संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई आणि सुभाष देसाई पूर्ण शिवसैनिक. हे 4 शिवसैनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आला. वरळी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आला. म्हणून त्यांना तेवढाच महाराष्ट्र पाहायचा आणि त्यांचं काही त्यात चुकत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पण येता ना? महाराष्ट्र म्हणजे वरळी मतदारसंघ. महाराष्ट्रामध्ये हे बाकीचे 287 मतदारसंघ नाही. शिवसैनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते नाहीत. संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, बस झालं. मग यांचा पंतप्रधान कोणाचं पुढचं? यांचा पंतप्रधान तेच ठरवतील, तेच मंत्री, तेच सगळे. त्यांना निवडणूक लढवायची गरज नाही.
संजय राऊत टीव्हीवर बोलला, उद्धव साहेब पंतप्रधान होतील. शक्य आहे? तसं शक्य आहे. आम्ही स्वप्न पाहिलं का? तुमचं काही बंधन आहे का? स्वप्न पाहू द्या ना कुणाला. स्वप्न पाहण्यात काही गैर आहे का? संजय राऊत ते आरसा दाखवत आहेत, ते आपण सगळेजण पाहत आहेत. काल संजय राऊतांनी फडणवीसांचा उल्लेख थेट शूर्पणखा म्हणून केला की ते महाराष्ट्रातली शूर्पणखा आहेत आणि आम्ही त्यांचं नाशिकमध्ये मेळावा घेऊन नाक कापणार आहे. वा, शाबास. काय यांच्या बोलण्यावर तुम्ही काय? अरे नाक कापायला तुमच्या हातामध्ये दम तरी पाहिजे रे. नकट्या नाकाचे लोक दुसऱ्याचं नाक कापायला जातात. हे सगळ्यात मोठा जोक आहे हा. स्वतः नकटे दुसऱ्याचे नाक कापायला चालले. दलालीमधून फुरसत मिळाल्यानंतर असे वक्तव्य करण्यास काय अर्थ असतो? शेषर साहेब, लोकशाही दिवस हे चॅनल बंद असणार आहे. कोणता आवाज उचलला हवा की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तुमची काय प्रतिक्रिया? चॅनल कोणतंही असो, कोणताही पुढारी असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, सर्वसामान्य माणूस असेल, काही स्वतःहून बंधनं आपण घालून घेतले पाहिजे चॅनलने सुद्धा, असं माझं मत आहे. मी हा एका माणसाबद्दल बोलत नाही, प्रत्येक माणसाबद्दल. एखादी छोटी मोठी घटना जर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर त्याच्या घटना कुठंही दाखवता कामा नये. हा आपल्यावर आपण घालून घेतलेला सेन्सॉर आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला सर्व अधिकार आहेत, तुम्ही काय दाखवायचं तो तुमचा भाग आहे. म्हणून कदाचित त्या माध्यमातून की पुढे अशा घटना घडू नये, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा घटना शक्यतो टाळाव्यात असे संकेत असतात. ते सगळेजण पाळतील अशी अपेक्षा आहे. झालेली कारवाई जरी थोडीशी चुकीची वाटत असली तर भविष्यामध्ये इतर ठिकाणी असे होणार नाही या अपेक्षेने झालेली ती मला वाटतं कारवाई असेल. परंतु आवाज दाबला जाणं हे योग्य वाटतं का? कारण आवाज दाबला जाणं मी म्हणत नाही. आवाज आम्ही कधी दाबू शकत नाही. आम्हाला कोणत्याही चॅनलचा आवाज दाबायचा अधिकार सुद्धा नाही आहे. चॅनल हे आपलं स्वतंत्र असतं, त्याला तर लोकशाहीने दिलेला तो अधिकार असतो, तो त्यांनी वापरावा, याबद्दल दुमत नाही. परंतु काही घटना, जसं आपण एखाद्याला दाखवताना थोडासा डीप काय म्हणतात त्याला, मी एखादी शिवी दिली तर त्याला एकदम काय म्हणतात त्याला पॉईंट देतो, त्याला मुद्दाम आवाज तो ब्रेक करतो. का करतो? की लोकांकडे तसा मेसेज जायला नको. म्हणून हे जर तितकं जर तुम्ही सिरियसली जर पाळत असाल तर या गोष्टी बी थोड्याशा बाकीच्या गोष्टी सुद्धा सिरियसली पाळाव्या. हा त्याच्या मागचा हेतू आहे. कधी लोकशाही म्हणजे कोणाचाच आवाज दाबणं हे या परवडणारं नाही आणि दाबू पण नाही असं माझं मत आहे. ओके. जो काही घोटाळा झालाय की राज्यामध्ये तो देशाचे पंतप्रधान यांना दिसत नाही का, असं उद्धव ठाकरे प्रश्न विचारतात. दिसत आहेत ना, म्हणून तर त्याच्या चौकशा चालल्यात, म्हणून ईडीच्या कारवाया चालल्यात. आणि त्या घोटाळेबाद जे कोणी असतील ते काही दिवसांतर जेलमध्ये दिसतील. त्यावेळेला ईडीने केली कारवाई असं म्हणू नका, एवढं त्यांना विनंती राहील. परंतु येणाऱ्या काळामध्ये ईडीच हे असं हत्यार असेल जे भाजपला आणि तुम्हाला यशस्वी बनवेल असे विरोधक म्हणतायत. त्या हत्याराचा उपयोग तुम्ही चुकीचा करता असं काही नाही. घोटाळा तो कोणीही केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ही कारवाई झाल्यानंतर फक्त बोंबलू नका, एवढं तुम्हाला विनंती. आणि घोटाळा करण्यामध्ये आपणच घोटाळे करायचे ना आपणच बोंबलायचं, ही जी काही पहिल्याची पद्धत आहे ती आता राहिलेली नाही. मोदीचं एक वाक्य आहे, नाही खाऊंगा नाही खाणे दूंगा. तर एवढं फक्त लक्षात ठेवा. राम मंदिरावरून सुद्धा पुन्हा एकदा वाद पाहायला मिळतोय. माझे फोटो असतील का नाही हे सुद्धा म्हटलं गेलंय, किंवा मूर्ती असेल की नाही म्हणून म्हटलं गेलंय. आता हा मुद्दा जो आहे तो वादाचं स्वरूप बनलाय. काही नाही, ज्यांना वाद घालायची सवय त्याच्याकडे सिरियस घेऊ नका. राम मंदिराच्या निर्माणामध्ये 500 वर्षाचा कालावधीमध्ये गेलेला आहे. आनंद माना ना, पेढे वाटा ना. राम काय कोणा पक्षाचा आहे का? राम कोणत्या जाती धर्माचा आहे का? राम सर्वांचा आहे. मग त्याच्यासाठी तुमचं राजकारण कशाला पाहिजे? तिथं मूर्ती आहे की नाही, तिथं फोटो आहे की नाही, मग काय ते तुम्हाला काय ते आता मी बोललो असतो. मंदिरामध्ये आमच्या सर्व ठिकाणी मूर्त्या असतात. हे जर यांना माहीत नसेल तर त्याच्याबद्दल दुर्दैव आहे देशाचं. म्हणून तुम्ही किती निषेध जेवढा कराल तेवढं लोक तुम्हाला शिव्या शाप देतील, एवढं मात्र निश्चित आहे. लोकांच्या भावना त्या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. या विधानावर सल्ला काय द्या तुम्ही? शांत बसा. जर दर्शनाला जायचं नसेल तर जाऊ नका. तुम्ही आले नाही, गेले नाही रामाच्या दर्शनाला म्हणून काय राम तुमच्यावर नाराज होणार नाही. परंतु त्या मंदिरावर टीका करणं, त्यामुळे सर्वसामान्य जनताही तुमच्यावर नाराज जरूर होऊ शकते.
तुमच्यावर टीका जरूर करू शकते. म्हणून अशा वादामध्ये जाऊन स्वतःला आणखीन खाली उतरवू नका, लोकांच्या नजरेतून पडू नका. सगळ्यांना शुभेच्छा द्या. 22 तारखेला त्या आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. हा एकट्या दुकट्याचा कार्यक्रम नाही, कोणत्या पक्षाचा नाही, हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा कार्यक्रम आहे. त्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे, अशी सर्वसामान्याची भावना आहे. आणि त्या भावनेचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या पद्धतीनं जर केलं तर मला वाटतं ठीक राहील. नसता भविष्यामध्ये रामाचा बाण, धनुष्यबाण तुम्हाला तुमची जागा दाखवेल. साहेब, शिवसेनेचे आमदार मंत्री 22 जानेवारीच्या अर्ध्या तासामध्ये साजरा करतात. नाही, आम्हाला मुद्दामून आमच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम घ्यायला सांगितलेले आहेत. देशभरातून नव्हे तर परदेशातून सुद्धा अनेक रामभक्त तिथं येत आहेत. सुरक्षतेचा विषय असेल, तिथलच्या राहण्याची व्यवस्था असेल किंवा लाखो लोकांची असलेली गर्दी असेल, त्याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार जो अतिरेकाकडून घडवला जाणार आहे अशी जी काही इंटेलिजन्सची माहिती आहे त्यानुसार थोडे सावधतेचा पवित्रा म्हणून सर्वांनी तिथं न जाता आपापल्या मतदारसंघामध्ये, आपापल्या भागामध्ये त्यानुसार कार्यक्रम घ्यावेत असं शिंदे साहेबांनी आणि सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही राम मंदिराच्या तिथे न जाता आमच्या मतदारसंघामध्ये ते सर्व कार्यक्रम घेणार आहोत. काल सुप्रिया सुळे आल्या होत्या. घाटीमध्ये घडलेला प्रकार, गुंडागर्दी वाढलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांना बऱ्याचदा सांगितलं, मात्र ते काय ऐकायला तयार नाही. आता थेट मला अमित शहांनाच हे सांगावं लागणार आहे, असं काय म्हणतात? नाही, काल ज्या डॉक्टरांना ते रॉड जो ज्या डॉक्टरांच्या डोक्यात लागला, महिला डॉक्टरांच्या, ती दुर्दैवी घटना आहे. त्याचा निषेध आम्ही तर करतोय. मी कालच CPC सुद्धा बोललेलो आहे. आणि कठोरातली कठोर गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही. तुमच्या वैयक्तिक भांडणं हॉस्पिटलच्या बाहेर इतरांना त्रास होता कामा नये. आणि CPनी सुद्धा यांच्यावर अत्यंत कडक कारवाई, सगळं CCTV फुटेज आहे, सर्व लोकांचे चेहरे दिसत आहेत, त्यांच्यावर वाटेल ती जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी. मी सुद्धा CMला आजच एअरपोर्टला भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रकार सांगणार आहे. आणि त्या गुंडाला कुणालाही माफ केलं जाणार नाही, हे तेवढं मात्र निश्चित आहे. घाटीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी अशी मागणी आहे. तर ही सर्व गोष्टी आल्या, त्याच्या सुरक्षा वाढवण्याचा विषय येईल. घाटीमध्ये असलेली गुंडगिरी मोडीत काढण्याचा प्रयत्न जो करतायत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि घाटीमध्ये अनेक गुंड असतात असं जे काही लोकांची भावना आहे आणि तिथं आहेत असं मला सुद्धा निदर्शन झालंय, तिथून त्यांचा बिमोड केला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.